नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खांडेकर सर आणि आपण पाहताय आदर्श प्रशाला व ज्युनियर कॉलेजचं यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता 12वीच्या मराठी विषयामधला अलंकार नावाचा जो एक भाग आहे, व्याकरणिक घटक, तो आपण अभ्यासणार आहोत. अलंकार या शब्दाचा शब्दकोशामधला अर्थ आहे दागिना. आणि दागिना काय करतो तर व्यक्तीचं सौंदर्य वाढवत असतो. व्यक्तीला सुशोभित करण्याचं काम जसा दागिना करतो, अलंकार करतो, तसं भाषेचं सौंदर्य वाढवण्याचं जे काम करत असतात त्याला भाषेचा अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी लेखक आणि कवी काय करतो, वेगवेगळ्या युक्त्या आणि क्लुप्त्या वापरत असतो. त्या युक्त्यांना आणि क्लुप्त्यांनाच भाषेचे अलंकार म्हणतात. भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्या 2 प्रकारापैकी एक शब्दालंकार आहे आणि दुसरा आहे अर्थालंकार. शब्दालंकार म्हणजे शब्दाची चमत्कृती साधून जो अलंकार निर्माण होतो त्याला शब्दालंकार म्हणतात. अर्थालंकारमध्ये अर्थभेद करून, अर्थामध्ये बदल करून जेव्हा भाषेचं सौंदर्य वाढवलं जातं तेव्हा त्या गोष्टीस अर्थालंकार असं म्हटलं जातं. या अर्थालंकारामध्ये 12वीमध्ये आपण 4 अर्थालंकार पाहणार आहोत. ते 4 अलंकार कोणते आहेत? त्यामध्ये पहिला आहे अपन्नुती अलंकार, दुसरा आहे अनन्वय अलंकार, तिसरा आहे अतिशयोक्ती आणि चौथा आहे अर्थांतरन्यास अलंकार. हे 4 अलंकार पाहत असताना, ह्या संकल्पना समजून घेताना पहिल्यांदा आपल्याला उपमेय आणि उपमान ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. उपमेय ज्याची तुलना करायची आहे ती गोष्ट आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ती गोष्ट. उपमेय आणि उपमान नेमके काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, एका उदाहरणाचा अभ्यास करायचा आहे. त्या उदाहरणामध्ये उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं हे पाहायचं आहे. सुरेशचे अक्षर मोत्यासारखे आहे. या वाक्यामध्ये उपमेय कोणता आणि उपमान कोणतं ह्या 2 संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ती गोष्ट. सुरेशचे अक्षर मोत्यासारखे आहे. या वाक्यामध्ये अक्षर जे आहे या अक्षराची तुलना करायची आहे, म्हणून अक्षर हे काय झालं, उपमेय झालं. आणि उपमान कुणाशी तुलना करायची आहे, मोत्याशी तुलना करायची आहे, म्हणून मोती हे काय आहे, उपमान आहे. म्हणजे वरील वाक्यामध्ये अक्षर हे उपमेय आहे आणि मोत्यासारखे उपमान आहे. म्हणजे उपमेय काय आहे, ज्याची तुलना करायची आहे, कुणाची तुलना करायची आहे, अक्षराची तुलना करायची आहे, म्हणून अक्षर हे उपमेय आहे. कुणाशी तुलना करायची आहे, ज्याच्याशी तुलना करायची त्याला उपमान म्हणतात. मोत्याशी तुलना करायची आहे म्हणून ते उपमान झालं. उपमेय आणि उपमान ह्या 2 संकल्पना समजल्या तर तुम्हाला अपन्नुती, अनन्वय, अतिशयोक्ती आणि अर्थान्यास या 4ही अर्थालंकाराचा प्रकार तुम्हाला समजण्यास मदत होईल. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ती गोष्ट किंवा तो शब्द, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ती गोष्ट किंवा तो शब्द म्हणजे उपमान होय. उपमान आणि उपमेय ह्या 2 गोष्टी समजल्यानंतर आपण मुख्यचे प्रकार आहेत अर्थालंकाराचे की जे 12वी कक्षेसाठी 12वीसाठी उपयुक्त आहेत, परीक्षेच्या दृष्टीनं, बोर्डाच्या दृष्टीनं, ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे अपन्नुती अलंकार. अपन्नुती म्हणजे काय, त्या अलंकाराचं नेमके वैशिष्ट्य काय आहेत, व्याख्या काय आहेत, उदाहरण नेमकं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. याच्या अगोदर आपण उपमेय म्हणजे काय बघितलेलं आहे. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ती गोष्ट. आणि अपन्नुतीमध्ये नेमकं काय असतं, अपन्नुती म्हणजे उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते, उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपन्नुती अलंकार होत असतो. म्हणजे अपन्नुती अलंकारामध्ये उपमेय आहे
पण त्याचा निषेध केलेला असतो. उपमेय असतं, पण उपमेय असून सुद्धा त्या उपमेयाचा निषेध करून ते उपमेय नाही, उपमेय आहे पण त्याचा निषेध करून ते उपमान आहे असे जिथं सांगितलं जातं तिथं अपण्युती अलंकार होत असतो. म्हणजे उपमेय असून सुद्धा ते उपमेय नाही, ते उपमानच आहे असं ज्या ठिकाणी सांगितलं जातं तिथं अपण्युती अलंकार होत असतो. उदाहरण जर पाहायचं झालं तर आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. म्हणजे आई म्हणून कुणी हाक मारत जर असेल, आईसाठी हाक जर मारत असेल तर ती हाक येई कानी मज होई शोककारी. जेव्हा एखादा व्यक्ती मला आई म्हणून हाक मारलेलं ऐकू येतं, ती हाक जेव्हा माझ्या कानावर येत असते तेव्हा ती आई म्हणून मारलेली हाक नसून ती काय आहे तर माझ्यावरती मारलेली एक कुऱ्हाडच आहे. म्हणजे आई ही उपमेय आहे, त्या उपमेयाची तुलना कुऱ्हाड नावाच्या उपमानाशी केलेली आहे. म्हणजे आई म्हणून जर दुसरा एखादा मुलगा कोणी आपल्या आईला हाक मारत असेल, ती कानावरती माझ्या जर हाक ऐकू येत असेल तर ती हाक नसून, आई म्हणून हाक मारलेली नसून ती माझ्यावरती कुऱ्हाडच मारलेली आहे असं वाटतं. म्हणजे उपमेय हे उपमेय आहे परंतु त्या उपमेयाचा निषेध केलेला आहे आणि ते उपमेय नसून उपमानच आहे असं ज्या ठिकाणी सांगितलं जातं तिथं अपण्युती अलंकार होत असतो. म्हणजे मानेला उचले तो बाळ, मानेला उचले तो नाही ग बाई, फणा काढोनी नाग डोलतो. म्हणजे एखादं लहान बाळ असावं आणि ते सुरुवातीला मान उचलावं. एका व्यक्तीनं केलेलं वर्णन आहे की मानेला उचलतो बाळ, हा मानेला उचलतो नाही, तो मानेला उचलत नसून त्याची जी मान आहे ना ती मान नाहीच आहे, नागाचा फणा आहे. म्हणजे मानेला उपमा, मान हे उपमेय आहे, उपमान कशाचं आहे, नागाच्या फण्याचं. पण उपमेय असून सुद्धा त्याला उपमान म्हटले. म्हणजे नागाचाच, तो नागच डोलतोय, तो बाळ मान उचलत नाही असं ज्या ठिकाणी वर्णन एखादा लेखक कवी करतो, असे एखाद्या आशयाची काव्यपंक्ती किंवा उदाहरण असेल तर ते उपण्युती अलंकाराचं असतं आणि असा अलंकार वापरून आपण भाषेचं सौंदर्य वाढवत असतो. म्हणजे उपण्युती अलंकार काय सांगतो नेमकं की उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असं ज्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं, असं ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं त्याला उपण्युती अलंकार असं म्हणतात. उदाहरणार्थ, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरो जातील, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरो जातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे उपण्युती अलंकाराचं. ते काय म्हणत आहे की न हे नयन म्हणजे हे डोळे नाहीत तर पाकळ्या उमलल्या सरो जातील. म्हणजे सरोवरातील उमललेल्या त्या फुलाच्या पाकळ्या आहेत, ते डोळे नाहीत, प्रत्यक्षात डोळेच असतात. म्हणजे उपमेय, पण त्याला उपमान कशाचं दिलंय, फुलाचं. मग हा कवी म्हणतो की ते डोळे नाहीत तर त्या पाकळ्या उमललेल्या आहेत त्या सरोजातील आहेत, सरोवरातील पाकळ्या उमललेल्या आहेत. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. म्हणजे हे तोंड नसून, मुख नसून, चेहरा नसून, तो गगनामध्ये जो शरद ऋतूतला चंद्र आहे ना, प्रखर तेजस्वी असलेला, तो जणू चंद्रच आहे. म्हणजे इथं तोंड आहे, उपमेय, त्याला उपमा दिली चंद्राची, परंतु उपमेयाचा निषेध केलाय. उपमेय तोंड नाही, ते तोंड नसून काय आहे तर शरद ऋतूमध्ये असलेला जर प्रखर तेजस्वीमान चंद्र आहे ना, तो चंद्रच आहे. म्हणजे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं या ठिकाणी वर्णन केलंय. असं जिथं जिथं वर्णन असतं त्या त्या ठिकाणी अपण्युती अलंकार हा होत असतो. त्या अलंकाराचं वैशिष्ट्य असं आहे की उपमेयाला लपवलं जातं. उपमानामध्ये उपमेय उपमान जे आपण पाहतो त्यामध्ये जे उपमेय आहे ते उपमेय ह्या अपण्युती अलंकारामध्ये काय केलं जातं, लपवलं जातं. उपमेय असून ते उपमेय नाही
तर उपमानच आहे. वैशिष्ट्य काय आहेत अपण्णुतीची? उपमेय आहे त्याला लपवलं जातं. उपमेय आहे तरी सुद्धा ते नाही असं समजून, म्हणजे उपमेयाचा निषेध केला जातो आणि उपमेय नाही आणि उपमानच आहे अशी संकल्पना ज्या ठिकाणी स्पष्ट केली जाते त्या ठिकाणी अपण्णुती अलंकार हा होत असतो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अनन्वय अलंकार. आता ह्या अनन्वय अलंकाराचं जर व्याख्या बघायची झाली तर उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणजे उपमेय आहे पण त्या उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो. म्हणजे उपमेय असतं परंतु ते जगातलं एकमेव असंच उपमेय आहे की त्या उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाहीत. उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. अनन्वय अलंकाराचं महत्त्वाचं उदाहरण काय? उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो. म्हणजे कर्णासारखा दानशूर फक्त कर्णच, कर्णासारखा दानशूर कर्णच, उपमेयाला दुसरी कुठलीच उपमा देता येत नाही. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. कर्णासारखा दानशूर कर्णच, तुझ्यासारखा तूच, अमृतासारखे गोड अमृतच, दुसऱ्या अमृतापेक्षा गोड काहीच नाही. अशी जेव्हा ज्या ठिकाणी उदाहरणं असतात अशा उदाहरणांचा समावेश अनन्वय अलंकारामध्ये होत असतो. म्हणजे उपमेयाला दुसरी कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते आणि एखादं उदाहरण लिहिलं जातं, भाषेचं सौंदर्य वाढवलं जातं, तिथं अनन्वय अलंकार होत असतो. उदाहरणार्थ, तुझ्यासारखा तूच, कर्णासारखा दानशूर कर्णच, या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे एखादं दान दिलं असेल तर त्या दानाला दुसरं दानाची उपमाच नाही. मोरोपंतांनी आपल्या एका ग्रंथामध्ये अतिशय शूरवीर असलेल्या अर्जुनाचं उदाहरण दिले. ते उदाहरण जे आहे ना ते अनन्वय अलंकाराचं खास उदाहरण आहे. काय वर्णन केलंय अर्जुनाचं? झाले बहु होतील बहु, झाले बहु होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. म्हणजे असे झालेत बहुसंख्य, होतील बहु, आहेतही बहु. म्हणजे झालेत खूप, आहेत खूप आणि होतील सुद्धा खूप, परंतु अर्जुनासारखा अर्जुनच. अर्जुन या उपमेयाला दुसरं उपमानच नाही. अर्जुनाच्या उपमेयाला अर्जुन हाच एकमेव उपमान आहे. म्हणजे उपमेयाला उपमान दुसरं कोणतं नसून उपमेयाला उपमानाचंच उपमान दिलं जातं. अशा वेळेस अनन्वय अलंकार हा होत असतो. आहे ताजमहल एका जगती, तोच त्याच्या परी. जगामध्ये असा ताजमहल एकच आहे की त्याच्यासारखा तोच, त्याच्यासारखा दुसरा ताजमहल नाही. म्हणजे ताजमहल या उपमेयासाठी दुसरं उपमान कुठलंच नाही. तर दुसरं उपमान काय आहे? ताजमहलच, त्याच्यासारखा तोच असं जिथं वर्णन असतं त्या ठिकाणी अनन्वय अलंकार होत असतो. या अलंकाराची वैशिष्ट्य असं आहे की उपमेयाच्या बाबतीत एखादा गुण असा असतो की अद्वितीय, त्याच्यासारखा दुसरा गुण कुठला उपमेयामध्ये नसतो. उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. दोन वैशिष्ट्य आहेत अनन्वय अलंकाराचे की उपमेयाच्या बाबतीत असा एक अद्वितीय गुण असतो आणि उपमेयाला उपमेयाचीच उपमा ज्या ठिकाणी दिली जाते त्या ठिकाणी अनन्वय अलंकार होत असतो. कर्णासारखा दानशूर कर्णच, म्हणजे ताजमहलासारखा ताजमहलच, अमृतासारखं दुसरं कोणतं गोड नाही तर अमृतच हे गोड आहे, आंब्यासारखं गोड आंबाच, अशी जिथं वर्णन असतात तिथं अनन्वय अलंकार होत असतो. तिसरा अलंकाराचा प्रकार आहे तो म्हणजे अतिशयोक्ती. अतिशयोक्ती या अलंकाराची गोष्ट नेमकी काय आहे तर एखादी कल्पना, एखादी गोष्ट, एखादी घटना आहे त्याच्यापेक्षा जास्त फुगवून सांगणं, असंभाव्यता रंजकपणे सांगणं. म्हणजे एखादी कल्पना आहे त्याच्यापेक्षा जास्त फुगवून जिथं सांगितली जाते त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार असं म्हटलं जातं.
आपल्याकडे एक म्हण आहे की इतबर लाकूड आणि हातभर धलपी. म्हणजे लाकूड छोटंसंच असतं, पण ते एखादी गोष्ट सांगताना आहे त्याच्यापेक्षा तेल मीठ लावून सांगण्याचा जो प्रकार आहे त्याला अतिशयोक्ती असं म्हटलं जातं. आणि अशी गोष्ट सांगत असताना लेखक कवी अनेक युक्त्या वापरतात. आणि ह्या ज्या युक्त्या आहेत फुगवून सांगण्याची गोष्ट, अशी जर एखादी घटना असेल, उदाहरण असेल, तर ते अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. उदाहरणार्थ, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं. उदाहरण अतिशय सोपं आहे आणि ते आपण पूर्वंपार पाहतोय. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत लोंढा गेला, त्यात उंट पोहून गेला. म्हणजे दमडीचं तेल आहे. दमडी म्हणजे क्षुल्लक गोष्ट, क्षुल्लक नाणं, त्याचं तेल येणार तरी किती, अगदी नकभर येईल, नकभर. आणि असं असून सुद्धा दमडीचं तेल आलं, त्याच्यामध्ये सासूबाईचं नाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली आहे, उरलं तेल झाकून ठेवलं आहे, तिकडून लांडोरी आली आहे आणि त्या लांडोरीचं पाय त्या तेलाला लागला आहे, त्याचं उघड वेशीपर्यंत गेला आणि त्याच्यामध्ये उंट. ही घटना साधी आहे, एक क्षुल्लक गोष्ट आहे, पण कल्पकतेनं आहे त्याच्यापेक्षा ती फुगवून सांगितली. आणि मग असंभाव्य गोष्ट आहे, तिथं उंट पाहून जाणं ही गोष्ट शक्यच नाही. दमडीचं तेल येणार थोडं, परंतु ह्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये मामांजींची दाढी झाली असेल, भाऊजीची शेंडी झाली असेल, सासूबाईचं नाणं, ह्या सगळ्या गोष्टी होणं, रंजकपणे सांगणं, फुगवून सांगणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशयोक्ती अलंकाराच्या आहेत. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते की फुगवून सांगितले. एखादी कल्पना असेल, एखादी गोष्ट असेल, एखादी घटना असेल, ती रंजकपणे आणि फुगवून सांगणं, ही वैशिष्ट्ये ज्याच्या ठिकाणी असतात तिथं अतिशयोक्ती अलंकार होत असतो. म्हणजे एका लेखकानं लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये इतक्या माशा आहेत, म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे भेटणाऱ्या ज्या माशा असतात त्या माशा, इतक्या माशा आहेत की त्या माशा एकाला एक जर जोडल्या तर त्या माशांची रांग चंद्रापर्यंत जाऊन पोहोचेल. हे वस्तुस्थितीदर्शक नसलं तरी अतिशयोक्ती आहे. अतिशयोक्ती याच्यासाठी की एखादी छोटीशी कल्पना असते, पण ती फुगवून सांगण्याचा जो प्रकार असतो तो अतिशयोक्ती अलंकारामध्ये होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रकार आहे तो प्रकार म्हणजे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास, अर्थांत म्हणजे काय आणि न्यास म्हणजे काय, ह्या दोन संकल्पना आपण बघणार आहोत. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ. न्यास म्हणजे शेजारी ठेवणं. म्हणजे एखादा अर्थ जो आहे, एक अर्थ आहे, त्याच अर्थासारखा दुसरा एक समर्पक अर्थ त्याच्या शेजारी मांडणं आणि सिद्धांत सांगणं, त्याला अर्थांतरन्यास असं म्हटलं जातं. अर्थांतरन्यास म्हणजे काय, तर एक अर्थ आहे पण त्याच अर्थासारखा दुसरा समर्पक अर्थ त्याच्या शेजारी ठेवायचा आणि एक सिद्धांत सांगायचा, असं वर्णन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी अर्थांतरन्यास नावाचा अलंकार होत असतो. एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एका विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेहून ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास होय. उदाहरणार्थ, होई जरी संतत दुष्ट संग, होई जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विचारी. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. या उदाहरणाचं स्पष्टीकरण पाहायचं झालं, होई जरी संतत दुष्ट संग म्हणजे सज्जन आहे, संत आहे, त्या संताला जरी नेहमीच दुष्टाचा संग झाला, दुष्ट म्हणजे वाईट, त्या वाईट व्यक्तीचा जरी संग झाला, संगत झाली, सहवास घडला, न पावती सज्जन सत्वभंगा, तरी सुद्धा सज्जन व्यक्ती त्याच्यासारखं वागत नाही, दुष्टासारखं वागत नाही, म्हणजे त्याचा संग त्याला होत नाही. म्हणजे एखादा सज्जन व्यक्ती आहे, संत व्यक्ती आहे, चांगलं वागणारा व्यक्ती आहे, तो वाईटाच्या संगतीत गेला, कायम त्याच्या संगतीत असला तरीसुद्धा त्याची संगत या संताला लागत नाही. हा एक अर्थ आहे, अर्थांतरन्यास अर्थ आहे. त्याच अर्थासारखा दुसरा एक समर्पक अर्थ असा आहे
की चंदनाचं झाड सात्विक आहे, सज्जन. दुष्ट साप आहे. चंदनाच्या शरीरावरती, झाडावरती साप राहतो, कायम राहतो. चंदनाच्या झाडावरती साप नेहमी असतात. म्हणजे चंदनाचं झाड हे सज्जन आहे, संत आहेत. वाईट प्रवृत्तीची लोक, अभक्त साप आहेत, विषारी आहे. साप जरी चंदनाच्या झाडावरती कायम राहत असला तरी सुद्धा चंदन कधीही विषारी बनत नाही, असं ज्या ठिकाणी वर्णन असतं. म्हणजे एखादा अर्थ आहे, त्याच्यासारखा समर्पक अर्थ त्याच्या शेजारी नेऊन ठेवणं आणि सिद्धांत सांगणं, असं जिथं वर्णन असतं तिथं अर्थांतरन्यास नावाचा अलंकार होत असतो. दुसरं एक उदाहरण आपण पाहूया. तदितर खग भेणे वेगाळले पळाले. तदितर खग भेणे वेगाळले पळाले. उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो. कठीण समय येता कोण कामासे येतो. नलराजांच्या बाबतीतलं हे उदाहरण आहे. नलराजाने एका हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी म्हणजे पोहण्यासाठी आलेले जे इतर हंस होते ते हंस काय केले, निघून गेले, उडून गेले. आपल्याच एका सोबत्याला पकडलेला आहे, त्याला सोडवण्यासाठी हे बाकीचे हंस कोणतेच आले नाहीत. आणि हा अर्थ पटवून देण्यासाठी कवीनं काय केलंय, सांगितलंय की एखादा नलराजाने एका हंसाला पकडल्यानंतर त्याच्याच शेजारी असणारे जलक्रीडेसाठी आलेले जे इतर हंस आहेत ते निघून गेले, पळून गेले, आकाशामध्ये उडायला लागले. आणि हे पटवून देण्यासाठी एक सिद्धांत सांगितलाय. कठीण प्रसंगी कोण कामास येतो. म्हणजे आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपल्याला कोणीही कामास येत नाही, आपल्याला स्वतःलाच लढावं लागतं, असं ज्या ठिकाणी वर्णन असतं ना, त्यावेळेस अर्थांतरन्यास नावाचा अलंकार. म्हणजे नलराजा जेव्हा जंगलामध्ये जात असताना एक सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये अनेक हंस पक्षी पोहत होते, पांढरा शुभ्र असणारा, अतिशय तेजस्वी असणारा. आणि ते सगळे पोहत असताना, जलक्रीडा करत असताना अचानक एका हंसाला नलराजाने पकडलं. पकडल्यानंतर इतर हंसांनी त्याला मदत करण्याच्या ऐवजी सगळे घाबरून पळून झाले. हे सांगितलं कवीनं की एका हंसाला नलराजाने पकडल्यानंतर इतर सगळे हंस निघून गेले, पळून गेले घाबरून. पण जो प्रसंगात सापडला होता, संकटात सापडला होता, त्याच्या मदतीला कोण आलं नाही. हे सांगून झाल्यानंतर एक कवीनं सिद्धांत सांगितला की कठीण समयी कोण कामास येतो. आपल्याजवळ पैसा भरपूर असतो त्यावेळेस मित्र आपल्याकडे भयंकर असतात. जोपर्यंत किस्सा गरम आहे तोपर्यंत मित्र असतात, पण पैसा संपल्यानंतर मात्र कोणीच आपल्याला मी म्हणत नाही, आपलं म्हणत नाही. मग ते भले आई वडील सुद्धा असू देत. म्हणजे कठीण प्रसंगी फक्त आपल्याला एकट्याला झगडावं लागतं, इतर कोणीही आपल्या मदतीला येत नाही. अशा स्वरूपाची जी काही वाक्य असतात अर्थांतरण्यास, एक अर्थ असतो त्याच्यासारखा दुसरा समर्पक अर्थ त्याच्या शेजारी ठेवणं, मांडणं, त्याला अर्थांतरन्यास अलंकार असं म्हटलं जातं. असे साधारणपणे 4 अलंकार 12वीच्या परीक्षेसाठी आपल्याला आहेत. या अलंकाराचं वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत या अलंकारामध्ये सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले जातात. अर्थांतरन्यास या शब्दाचा विग्रह जर केला तर अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, समर्पक असं दुसरा अर्थ, आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणं, दुसरा समर्पक अर्थ शेजारी ठेवणं आणि सिद्धांत सांगणं, असं ज्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं अशा वर्णनाच्या ठिकाणी अर्थांतरन्यास अलंकार होतो. साधारणपणे 12वी इयत्तेच्या अलंकार नावाच्या घटकामध्ये हे 4 अलंकार आहेत. अपण्युक्ती अलंकार, अनन्वय अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, अर्थांतरन्यास अलंकार, हे 4 अलंकार आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.